आणखी एका मोठी बातमी आहे। महायुती सरकारचा उद्या शपथविधी आहे। वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा होणार आहे। कोण होणार मुख्यमंत्री याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपतोय, त्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे। तर मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। महायुतीचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलेला आहे। वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे। तर उद्या हा शपथविधी होणार आहे आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री नेमका कोण होणार महायुतीचा ते कळू शकेल। स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतोय की आम्ही वास्तववादी आहोत। आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे। सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी ठाणेकर आहे। शेवटी एकनाथ शिंदे साहेबांचा मित्र आणि 30 वर्षाचा म्हणजे अगदी नगरसेवक पदाच्या कार्यकाळापासून त्यांच्यासोबतचा असलेला त्यांचा एक सहकारी आहे। तेही माझ्याबरोबर म्हणजे ते 5 टर्म आमदार झाले, मी 4 टर्म आमदार आहे, 3 टर्म मी नगरसेवक होतो, ते 2 टर्म नगरसेवक आमच्यासोबत होते। त्यामुळे एक मित्र म्हणून, एक कौटुंबिक सहकारी म्हणून तर माझी भावना हीच राहील की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनीच परत त्या खुर्चीवर विराजमान व्हावं। विजयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही त्यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील अशी मला अपेक्षा आहे। मुख्यमंत्री कोण याची चर्चा मात्र महायुतीत सुरू झालेली आहे। शिवसेनेचे नेते म्हणून काय वाटते? शिवसेनेचा नेता म्हणून 100% मला खात्रीच आहे आणि झालंच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही झालेली भावना आहे, बाकी काय। आमच्या महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा असते आपल्या पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व मुख्यमंत्रीपदी बसावं आणि त्यात काही वावगं नाही आहे। पुन्हा मी सांगेन, आमच्या युतीच्या तिन्ही पक्षांमध्ये संवाद आहे, विवाद नाही। हमारी तीनों पार्टियां बैठेगी, हमारा जैसे आपको बताते हैं, जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ, हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठकर उसके ऊपर निर्णय लेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।